शी निगडित आहे, ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज. आणि नुकतीच जी कॉन्फरन्स ऑफ पार्टीज झाली 26वी ग्लासगोला युके मध्ये, त्याच्या संदर्भात एकूण काय काय त्याच्यामध्ये डिस्कशन झालं आणि भारताची त्याच्यामध्ये भूमिका काय राहिली. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या दिवशीच त्या कॉन्फरन्सच्या पहिल्या दिवशी भाषण केलं आणि त्याच्यात काही मुद्दे मांडले आणि मग त्याच्यात काय काय पुढे होत गेलं त्याचा थोडक्यात आढावा घ्यायचा प्रयत्न करतोय मी. विषय खूप मोठा आहे. मी थोडक्यात काही माहिती आधी सांगेन, मग त्याच्यावर आपण चर्चा करू, प्रश्नोत्तर किंवा चर्चा असं अशा स्वरूपात ते साधारणपणे करू. सगळ्यात पहिलं ग्रीन हाऊस इफेक्ट ही जी कॉन्सेप्ट आहे, ही जी संकल्पना आहे की ग्रीन हाऊस इफेक्ट किंवा हरितगृह परिणाम हे म्हणजे नक्की काय आहे आणि त्याचं एकंदरीत त्याचं स्वरूप काय आहे हे आधी थोडक्यात जाणून घेऊ आपण. कोणी सांगू शकेल ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे काय? ग्रीन हाऊस मध्ये टेम्परेचर म्हणजे क्लायमेट निर्माण केला जातो. हा, व आपल्याला बरोबर आहे. म्हणजे ठेवता येतो पाहिजे तसा. ओके. ग्रीन हाऊस ही कॉन्सेप्ट आहे ती अतिशय पटकन लक्षात येण्यासारखी आहे खरं म्हणजे. कारण बहुतेक ज्या मोठ्याल्या नर्सरीज असतात किंवा मोठाले शेतकरी असतात त्यांच्याकडे ग्रीन हाऊस हे असतं, ते नेट शेड किंवा ह्याचं. तर बेसिकली त्याची कॉन्सेप्ट अशी आहे की वनस्पतींच्या योग्य वाढीला, म्हणजे जी रोपं असतात नर्सरीमधली, त्यांच्या योग्य वाढीसाठी ठराविक तापमान आवश्यक असतं. तर ते तापमान राखण्यासाठी ग्रीन हाऊसची विशिष्ट प्रकारे रचना केलेली असते. परदेशांमध्ये बहुतांश करून ग्रीन हाऊस हे काचेचे असतात, काचेची घरं असतात बेसिकली. आणि पण आपल्याकडे त्याचे अर्थात अनेक वेगवेगळे प्रकार आहेत. पण बेसिक प्रिन्सिपल हेच आहे की सूर्याची किरणं जेव्हा त्या छतावर पडतात तर छतातून ते आतमध्ये प्रवेश करतात आणि परावर्तित होतात, म्हणजे पुन्हा ते पृष्ठभागातनं बाहेर पडतात. तर ते बाहेर पडताना त्यातली जी काही उष्णता आहे किंवा जी हीट आहे ती काही प्रमाणात रोखून धरण्याचं काम एक काचेचं आवरण किंवा जे काही आवरण असेल त्या ग्रीन हाऊसला ते करतं. आणि तेवढा जो उबदारपणा आहे तेवढा तो त्या वनस्पतींच्या वाढीला आवश्यक असतो आणि तेवढा तो राखला जातो. तर त्याच्यावरनं मग ग्रीन हाऊस इफेक्ट ही संज्ञा आता आपण ज्या काही ज्याच्यावर चर्चा करणार आहोत, क्लायमेट चेंज आणि ग्लोबल वॉर्मिंग, तर ग्लोबल वॉर्मिंगच्या संदर्भात ग्रीन हाऊस इफेक्ट ही संज्ञा वापरण्यात आली. त्याचं आणि त्याला पॅरॅलल हे उदाहरण आपल्याला घेता येईल की नर्सरीमध्ये जे ग्रीन हाऊस असतं साधारण त्याच पद्धतीने. तर ही संकल्पना म्हणजे साधारणपणे आपल्याला माहिती आहे की एखाद्या पृष्ठभागाचं तापमान वाढतं काही विशिष्ट कारणांमुळे, त्याला उष्णता दिल्यामुळे, आणि आपल्याला त्याची जाणीव होते. एखादं म्हणजे तवा आपण तापायला ठेवतो आणि थोड्या वेळाने आपण जर हात त्या तव्याजवळ नेला तर आपल्याला उष्ण लागतं, म्हणजे कळतं आपल्याला की त्याचं तापमान वाढलेलं आहे. याचं कारण असं, तव्याचा जो पृष्ठभाग आहे तो तापल्यानंतर त्याच्या पृष्ठभागापासून उष्णतेचं उत्सर्जन होतं, थर्मल एनर्जी ज्याला आपण म्हणतो, ती थर्मल एनर्जी बाहेर टाकल्या जाते आणि त्यामुळे आपल्याला ते फील होतं, ते सेन्सेशन होतं की हे गरम झालंय. 1820च्या दशकामध्ये बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडला की सूर्याची किरणं पृथ्वीवर येतात, पृथ्वीचा पृष्ठभाग तापतो आणि तरी सुद्धा तापमान जेवढ्या प्रमाणात आपल्याला फील व्हायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात होत नाही. म्हणजे हे जर प्रिन्सिपल लागू केलं की पृष्ठभाग तापल्यानंतर थर्मल एनर्जी त्यातनं बाहेर टाकली जाते आणि मग त्या थर्मल एनर्जीमुळे तापमान वाढतं किंवा आपल्याला त्याची जाणीव होते की हे गरम झालंय किंवा गार झालंय. तर असाच प्रश्न एक फ्रेंच मॅथमॅटिशियन होते, जोसेफ फ्युरियर नावाचे, त्यांनाही असा प्रश्न पडला की हे असं का होत असेल. आणि मग त्यांनी त्याच्यावरती बरंच संशोधन केलं. कारण त्यांच्या लक्षात आलं की पृथ्वीच्या पृष्ठभागावरून देखील ही थर्मल एनर्जी उत्सर्जित व्हायला हवी आणि तशी ती होते, पण इतकं असून देखील पृथ्वी अतिशय तापली आहे खूप मोठ्या प्रमाणात किंवा अतिशय थंड झाली आहे, असं होत नाही. तर हे का होत असावं याचा त्यांनी विचार करायला सुरुवात केली. आणि मग त्यांच्या असं लक्षात आलं त्यावेळेस, अर्थात ते एक तर मॅथमॅटिशियन होते आणि ते फिजिक्सचे पण, फिजिक्समध्ये त्यांचं बरंच काम होतं, पण त्यांना त्याचं नेमकं कारण कळू शकलं नाही. पण ती विचार एक सुरू झाला की हे असं का होत असावं. मग 1862 मध्ये जॉन टिंडल नावाचे शास्त्रज्ञ
त्यांनी असं त्यांनी एक अतिशय क्रूड असा प्रयोग त्यांच्या घरातच केला इनफॅक्ट. आणि त्यांनी असं दाखवलं की पाण्याची वाफ आणि कार्बन डायऑक्साईड हे दोन घटक पृथ्वीच्या वातावरणात आहेत आणि ते सूर्यकिरणांमधली उष्णता रोखून धरण्याचं काम करतात. हीट ट्रॅप एक तयार करतात आणि त्या हीट ट्रॅपमुळे ठराविक प्रमाणात म्हणजे सगळीच्या सगळी उष्णता रोखून धरली तर प्रचंड तापमान वाढतं, पण तसं न होता बऱ्याच अंशी बऱ्याच प्रमाणात सूर्याची उष्णता ही अवकाशात टाकली जाते. पण ह्या वायूंच्या तिथे अस्तित्वामुळे कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याची वाफ, कारण त्यावेळेला तोपर्यंत मिथेन वगैरे इतर काही वायू आहेत ज्याचा शोध लागलेला नव्हता. तर त्यांनी असं त्यांच्या ह्याच्यात मांडलं की पाण्याची वाफ आणि कार्बन डायऑक्साईड यांच्यामुळे ती उष्णता जी आहे ती काही प्रमाणात रोखून धरली जाते पृथ्वीच्या बाह्य वातावरणामध्ये. त्याच्यानंतर मग स्वांथ अरेनियस नावाचे सायंटिस्ट, जॉन टिंडलनी एक अजून सांगितलं होतं की सूर्याचे किरण जेव्हा पृथ्वीवर येतात, आपण सगळ्यांनी शाळेत किंवा कॉलेजमध्ये असताना एक प्रयोग केला असेल की प्रिझम मधनं सूर्याचे किरण पास केले की त्याचं स्प्लिट होतं, म्हणजे लाईट पास केला की आहे ना स्पेक्ट्रम, त्याचे 7 वेगवेगळे रंग. आणि त्याच्या आपल्याला हे माहिती आहे की शॉर्ट वेव्हलेंथचे अल्ट्राव्हायलेट रेज असतात आणि लॉंग वेव्हलेंथचे इन्फ्रारेड जे आपल्याला डोळ्यांना दिसत नाही. म्हणजे व्हिजिबल स्पेक्ट्रम असतो आणि इनव्हिजिबल स्पेक्ट्रम मध्ये एका बाजूला अल्ट्राव्हायलेट रेज असतात, युव्ही रेज, जे शॉर्ट वेव्हलेंथचे असतात आणि दुसऱ्या बाजूला लॉंग वेव्हलेंथचे इन्फ्रारेड रेडिएशन्स. तर उष्णता रोखून धरली जाते याचा अर्थ इन्फ्रारेड रेडिएशन्स हे जे आहेत लॉंग वेव्हलेंथ रेडिएशन्स, तर त्यांना रोखून धरण्याचं काम हे करतात. आणि हे यांनी पण सांगितलं होतं, जॉन टिंडल त्यांच्याही लक्षात आलं होतं, पण त्यांना ते सिद्ध करण्याकरता लागणारी जी सामुग्री आहे ती त्यांच्याकडे त्यावेळेला नव्हती. मग त्याच्यानंतर बऱ्याच शास्त्रज्ञांनी हे सिद्ध करून दाखवलं की लॉंग वेव्ह इन्फ्रारेड रेडिएशन आणि ability of water vapor and carbon dioxide to retain the heat हे स्वांथ अरेनियस आणि त्यांच्यानंतर मग गिल्बर्ट प्लास 1955 मध्ये त्यांनी हे दाखवून दिलं. आणि मग ह्याच्यावरती बरेच पुढे संशोधन होत गेलं आणि आता आपल्याला माहिती आहे की ग्लोबल वॉर्मिंग ही जी कॉन्सेप्ट आहे ही एक्झॅक्टली ग्रीन हाऊस गॅसेसमुळे आहे. म्हणजे आपल्या पृथ्वीच्या बाह्य वातावरणाचं किंवा जो पहिला थर आहे ज्याला आपण ट्रॉपोस्फिअर असं म्हणतो, त्या ट्रॉपोस्फिअर मध्ये हे हरितगृह वायू असतात, ग्रीन हाऊस गॅसेस. त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड हा प्रमुख आहे, त्याच्या खालोखाल मिथेन, मग नायट्रस ऑक्साईड, वॉटर व्हेपर, हायड्रोफ्ल्युरोकार्बन्स आणि खालच्या थरात असलेला ओझोन. तर हे प्रमुख वायू ही हीट ट्रॅप करून ठेवण्याचं काम करतात. मी एक ग्राफिक दाखवतो म्हणजे त्याच्यावरून आपल्याला पटकन कल्पना येईल. त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय हा ग्रीन हाऊस इफेक्ट, नॅचरल ग्रीन हाऊस इफेक्ट. म्हणजे मी जे आता म्हटलं की सूर्यापासून येणारे किरण हे पृथ्वीवर येतात आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावर असंख्य असे काही घटक आहेत. उदाहरणार्थ पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे त्यातला बराच मोठा भाग हा बर्फानी झाकलेला आहे. त्यामुळे बर्फावर सूर्याची किरणं पडल्यानंतर ते परावर्तित होतात. त्याचप्रमाणे वाळवंट आहेत, महासागर आहेत, तर या सगळ्यांवरनं ही किरण परावर्तित होतात आणि हे जेव्हा वातावरणात परत जातात तेव्हा त्यातला काही भाग हा ह्या वातावरणामध्ये त्यातली जी हीट आहे इन्फ्रारेड रेडिएशन मधली ती ट्रॅप केली जाते आणि त्याला कारणीभूत असणारे हे ग्रीन हाऊस गॅसेस, कार्बन डायऑक्साईड, वॉटर व्हेपर, मिथेन वगैरे वगैरे. तर आता ह्या बाजूला आपल्याला दिसतंय की ही जी लेयर आहे ग्रीन हाऊस गॅसेसची, हा जो थर आहे हा अतिशय पातळ आहे रिलेटिव्हली. ओके, कारण नॅचरली हा ग्रीन हाऊस इफेक्ट हा काही नवीन कॉन्सेप्ट नाहीये. खरं म्हणजे पृथ्वी अस्तित्वात आल्यानंतर पृथ्वीच्या वातावरणामध्ये एक सायक्लिक पॅटर्न निर्माण झाला आणि त्याच्यामध्ये चेंजेस होत राहिले. अनेकदा असं झालं की पृथ्वी अतिशय थंड झाली, कुलिंग फेज बंद केली की जेव्हा टेम्परेचर अतिशय -15 -16 इथपर्यंत होतं वातावरणाचं टेम्परेचर आणि पृथ्वी आईस एज मध्ये गेली.
आता रिसेंट जे काही डेटा अवेलेबल आहे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये, त्याच्यातनं असं सांगण्यात येतं की साधारण 12,000 वर्षांपूर्वी आईस एज मध्ये होती पृथ्वी, म्हणजे 12,000 वर्षांपूर्वी संपलं ते, आणि मग वॉर्मिंगची फेज सुरू झाली. तर थोडक्यात सांगायचं तर वॉर्मिंग आणि कुलिंग हे नॅचरल प्रोसेस आहे. ओके. आणि ॲज लॉंग एज ही जी लेअर आहे ग्रीन हाऊस गॅसेसची, ती एका ठराविक पातळीपर्यंत स्थिर आहे, स्टेबल आहे, रिलेटिव्हली स्टेबल असं म्हणेन मी, कारण ती कुठल्या क्षणाला अशी स्टेबल राहू शकत नाही. पण हे प्रमाण ॲज लॉंग एज ते कमी आहे तोपर्यंत आपल्याला म्हणजे ह्या क्लायमेट चेंज किंवा ग्लोबल वॉर्मिंगचा फार काही मोठा इश्यू नाही आहे. आणि हे जवळपास 16व्या-17व्या शतकापर्यंत ही अशीच स्थिती होती. पण 18व्या शतकामध्ये जेव्हा इंडस्ट्रियल रिव्होल्युशन झालं, त्याच्यानंतर मग हळूहळू हे सगळं बदलत गेलं चित्र. आणि आज आपल्याला हे दिसतंय की इथे म्हटलंय बघा, ह्युमन एनहॅन्स्ड ग्रीन हाऊस इफेक्ट. हा नॅचरल ग्रीन हाऊस इफेक्ट आहे. याचा अर्थ नैसर्गिकरित्या ग्रीन हाऊस इफेक्ट हा ऑलरेडी आहेच, आणि तो असणं गरजेचं आहे खूप. म्हणजे हे हे जे चित्र दिसतंय ना आपल्याला, हा भाग या ग्राफिकचा हा अत्यंत आवश्यक आहे. हा जर नसता, समजा इथे कार्बन डायऑक्साईड किंवा ही जी ऑरेंज लेअर दिसते आपल्याला हरितगृह वायूंची, ही जर अस्तित्वातच नसती तर आपण कोणीच अस्तित्वात नसतो, म्हणजे जीवसृष्टी अस्तित्वात नसती. याचं कारण असं की ह्या वायूंमुळे सूर्याची उष्णता, जे आपण आता बघितलं की इन्फ्रारेड रेडिएशन्स मधली उष्णता रोखून धरण्याचं काम, आणि त्यामुळे एक उबदार वातावरण तयार होतं, जी ठराविक आवश्यक ऊब असते सजीव सृष्टीला. या सजीवांच्या ज्या काही सगळ्या दैनंदिन क्रिया चालू असतात, त्या क्रिया सुरळीतपणे होण्यासाठी ठराविक प्रमाणात उष्णता किंवा ऊब ही आवश्यक असते, आणि ती मेंटेन करण्याचं काम ह्या ग्रीन हाऊस गॅसेसमुळे होतं. ओके. आता इथे झालंय असं की म्हणजे इंडस्ट्रियल रिव्होल्युशन नंतर टेक्नॉलॉजीमध्ये प्रचंड डेव्हलपमेंट होत गेली, विकास, एकूणच डेव्हलपमेंटल ऍक्टिव्हिटीज खूप मोठ्या प्रमाणात वाढल्या, आणि ह्या सगळ्या कारखान्यांची वाढ झाली, वाहनांची वाढ झाली, आणि ह्या सगळ्यांमुळे ग्रीन हाऊस गॅसेसचं उत्सर्जन होण्याचं प्रमाण हे देखील वाढत गेलं, खूप मोठ्या प्रमाणात वाढत गेलं. आणि त्याच्यामुळे हा जो ह्युमन एनहॅन्स्ड ग्रीन हाऊस इफेक्ट आहे, म्हणजे मी मगाशी म्हटलं की ही नॅचरल प्रोसेस आहे कुलिंग आणि वॉर्मिंग. ग्लोबल वॉर्मिंग झालं म्हणून खूप सगळीकडे जो काही हल्लकल्लोळ माजलेला आहे, किंवा सगळे लोक जीवाच्या आकांतानी त्याच्यावरती चर्चा करतायत, मोठ्या परिषदा भरवत आहेत आंतरराष्ट्रीय पातळीवर, तर हे खरं होण्याचं काही कारण नव्हतं. त्याचं कारण असं आहे की हा नॅचरल ग्रीन हाऊस इफेक्ट जो आहे ना, तो अतिशय मंद गतीने आणि व्यवस्थित, त्याचा तो एक सायक्लिक पेस असते, त्या पेसमध्ये बरोबर त्याचं शांतपणे सगळं चालू असतात व्यवहार. हा. पण आपल्या ऍक्टिव्हिटीजमुळे, ह्युमन ऍक्टिव्हिटीजमुळे असं झालंय की ग्रीन हाऊस गॅसेसचं उत्सर्जन हे खूप मोठ्या, अधिक जास्त प्रमाणात व्हायला सुरुवात झाली, आणि त्याच्यामुळे पृथ्वीचं तापमान वाढीचा जो वेग आहे तो देखील जास्त झालाय. आणि दॅट इज द कॉज ऑफ कन्सर्न. तो वेग आपल्याला आटोक्यात आणणं किंवा त्याच्यावर नियंत्रण ठेवणं हे अत्यंत आवश्यक आहे. तसं जर नाही झालं तर काय काय होऊ शकेल याचं अनेक लोकांनी त्याच्यामध्ये संशोधन करून वर्णन केलेलं आहे, आपण अनुभवलेलं आहे, अनुभवतोय रादर. तर आता ह्या चित्रात आपल्याला दिसतंय की ही जी ऑरेंज लाईन आहे इकडची, ह्या तुलनेमध्ये ही खूप जाड झालेली दिसते. व्हॉट डज दिस इंडिकेट? दिस इंडिकेट्स की हे हरितगृह वायू जे आहेत, कार्बन डायऑक्साईड म्हणा किंवा मिथेन किंवा नायट्रस ऑक्साईड, वॉटर वेपर, यांचं प्रमाण खूप जास्त वाढलंय, त्यामुळे ही लेअर एवढी थिक झालेली आहे. आणि ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त हीट ट्रॅप होण्याचं प्रमाण, म्हणजे हीट मोठ्या प्रमाणात ट्रॅप होते, आणि म्हणून मग पृथ्वीचं तापमान, सरासरी तापमान वाढ जी होते ती, त्याचं मुख्य कारण हे आहे. दिस इज द मेन फॅक्टर की आपण ग्रीन हाऊस गॅसचं उत्सर्जन एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सगळ्याच वेगवेगळे फॅक्टर्स आहेत त्याला, काही नैसर्गिक आहेत, काही मानवनिर्मित आहेत. पण आपण जर तुलना केली तर नैसर्गिक फॅक्टरमुळे काही धोका असण्याचं कारण नाही, पण मानवनिर्मित जे घटक आहेत उत्सर्जन करणारे, त्यांच्यापासून निश्चितपणे धोका आहे. तर आता साधारणपणे जागतिक पातळीचा जर आपण विचार केला, जागतिक पातळीवर,
तर ह्या सगळ्या घडामोडी होत गेल्या, संशोधन होत गेलं, एकंदरीत काय काय त्याच्यामध्ये घडामोडी होत आहेत हे लक्षात यायला लागलं लोकांच्या. तरी पण क्लायमेट चेंज आणि ग्लोबल वॉर्मिंग यांचा काहीतरी एकमेकांशी संबंध आहे. म्हणजे ग्रीन हाऊस गॅस एमिशन, ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज यांचा एकमेकांशी संबंध आहे हे 1988 साली जगातल्या जे म्हणजे सायंटिस्ट आहेत त्यांच्या लक्षात आलं. त्याच्या आधी वारंवार अनेकांनी सूचना दिल्या होत्या, सांगितलं होतं, सांगत होते. जॉन हॅन्सन नावाचे नासामध्ये एक गृहस्थ होते, त्यांनी पण पुष्कळ आधी सांगून ठेवलं होतं की असं असं काही पृथ्वीच्या वातावरणात बदल होत आहेत आणि भविष्यामध्ये याच्यावर जर वेळीच आळा घातला नाही तर भविष्यात अतिशय गंभीर समस्या निर्माण होऊ शकतील. पण खऱ्या अर्थाने 1988 साली ही संकल्पना, हवामान बदलाची संकल्पना जगासमोर खऱ्या अर्थाने आणल्या गेली आणि मग मग लोकांना त्यातलं गांभीर्य हळूहळू कळायला लागलं. मग युनायटेड नेशन्स, संयुक्त राष्ट्र संघाची जी एन्व्हायरमेंट बॉडी आहे, UNEP, युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम, आणि वर्ल्ड मिटिओरॉलॉजी ऑर्गनायझेशन यांनी एकत्रितरित्या एका संघटनेची स्थापना केली आणि त्याला नाव दिलं IPCC, म्हणजे इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज, IPCC. आणि आज IPCCचं नाव आपण बरेचदा ऐकलं असेल. जेव्हा केव्हा क्लायमेट चेंज किंवा ग्लोबल वॉर्मिंग वरती बातमी असते किंवा चर्चा होते त्यावेळेला दोन प्रमुख संघटनांचा उल्लेख होतोच. एक म्हणजे IPCC, इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज. ही एक अतिशय महत्वाची संघटना युनायटेड नेशन्स च्या माध्यमातून ही अस्तित्वात आली आणि ह्या संघटनेचं मुख्य कार्य, ह्या संघटनेकडे आज जवळपास 2,500 ते 3,000 शास्त्रज्ञांचं एक मोठं नेटवर्क आहे, जे जगातल्या विविध भागांमध्ये संशोधन कार्य करत असतात. आणि हे संशोधन कसलं असतं तर बदलत्या हवामानाबद्दल म्हणजे वेगवेगळा डेटा गोळा करणं, अगदी उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव पासून ते पृथ्वीच्या सगळ्या भागांमध्ये हे शास्त्रज्ञ त्यांचे गट तयार करून त्यांचं अहोरात्र काम चालू असतं. डेटा कलेक्ट करणं, सॅम्पल्स गोळा करणं, त्यातनं डेटा कलेक्ट करणं, त्याचं अनालिसिस करणं आणि त्यातनं काही अनुमान काढणं की काय नक्की होत आहे, हवामान बदल होतोय म्हणजे नक्की काय होतंय, आणि त्याचे निष्कर्ष ते एका असेसमेंट रिपोर्टच्या माध्यमातून मांडतात. त्याला असेसमेंट रिपोर्ट असं म्हणतात. दर 4 वर्षांनी हा असेसमेंट रिपोर्ट जगापुढे सादर केला जातो आणि मग त्या कालावधीमध्ये जे काही संशोधन झालंय त्याचे जे काही निष्कर्ष आहेत ते मांडले जातात. 1992 मध्ये ह्याच पार्श्वभूमीवर ब्राझीलचं जे रिओ दे जानेरो नावाचं शहर आहे, ब्राझील मधली राजधानी आहे ती ब्राझीलची, त्या अर्थ समिट मध्ये अजून एका संघटनेची स्थापना करण्यात दिलं, युनायटेड नेशन फ्रेमवर्क फॉर क्लायमेट चेंज, युनायटेड नेशन कन्व्हेन्शन, फ्रेमवर्क कन्व्हेन्शन फॉर क्लायमेट चेंज, UNFCCC. नाव पुन्हा एकदा सांगतो, युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन फॉर क्लायमेट चेंज. तर ही एक म्हणजे संपूर्ण आता इथून पुढे जे काही परिषदा होतील किंवा जे काही संशोधन येईल जगापुढे त्याच्यामध्ये एक समन्वय साधणं किंवा एक सुसूत्र त्याच्यामध्ये एक चौकट तयार करणं, याच्यासाठी ह्या संघटनेची स्थापना करण्यात आली. मार्च 1994 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या आम सभेने, जनरल बॉडीनी ह्या कन्व्हेन्शनला मंजुरी दिली आणि तेव्हापासून ते अस्तित्वात आलं. आता डिसेंबर 2015 पर्यंत जगातले सर्वच देश, जवळपास 197 देश ह्या कन्व्हेन्शनला सिग्नेटरी म्हणून आहेत. त्याच्यामध्ये भारताने जून 1992 मध्येच म्हणजे जेव्हा ही परिषद झाली आणि कन्व्हेन्शन फॉर्म झाली, ही चौकट जेव्हा तयार करण्यात आली रिओ कन्व्हेन्शन मध्ये, त्याच वेळेला भारताने देखील याच्यावर सही केली त्या करारावर आणि त्याचा प्रत्यक्ष स्वीकार करण्यात आला तो नोव्हेंबर 1993 मध्ये. आता हे जी चौकट आहे किंवा हे जे फ्रेमवर्क कन्व्हेन्शन आहे याच्यातली सर्वोच्च संघटना म्हणजे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज, COP,
COP हे जे आपण ॲब्रिव्हिएट फॉर्म त्याचा वापरतो, ते म्हणजे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज. तर युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज ह्याच्या अंतर्गत किंवा ह्याच्या अंडर येणारी सर्वोच्च संघटना म्हणजे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज, अँड दिस इज द हायेस्ट डिसिजन मेकिंग ऑथॉरिटी. ओके. आता ह्या कॉन्फरन्स ऑफ पार्टीज बद्दल मी पुढे जास्त सविस्तरपणे बोलीनच, पण त्याच्या आधी ह्या ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंजमुळे काय काय बदल होत गेले किंवा काय काय आपण अनुभवले प्रत्यक्ष अलीकडच्याच काळामध्ये, तसं एक थोडक्यात एक ब्रिटिश पत्रकार आहेत मार्क लिनस नावाचे. तर त्यांनी ह्याच्यावरती खूप संशोधन केलं आहे, भरपूर साहित्य, रिसर्च पेपर्स, आणि त्याच्यावरनं त्यांनी एक पुस्तक लिहिलंय, आवर फायनल वॉर्निंग 6 डिग्रीज ऑफ क्लायमेट चेंज. अतिशय त्यांनी एक ब्ल्यूप्रिंटच सादर केली आहे. हवामान संकट भविष्यामध्ये काय काय असेल त्याची एक ब्ल्यूप्रिंट सादर केली आहे. तर त्याच्यामध्ये पृथ्वीचं तापमान समजा 2 अंशापासून 6 अंशापर्यंत वाढलं, इतकं आत्ताचं जे तापमान आहे त्याच्यापेक्षा 2 अंश ते 6 अंश, तर प्रत्येक टप्पा हा अतिशय प्रलयंकारी असेल असं त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आणि साधारणपणे आता आपण 21व्या शतकात दुसऱ्या किंवा आता तिसऱ्या दशकामध्ये आपण आहोत, आणि ह्या तिसऱ्या दशकामध्येच कितीतरी मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्तींना आपल्याला तोंड द्यावं लागलंय किंवा सामोरं जावं लागलंय. तर ह्या आपत्ती नैसर्गिक आहेत आणि त्याला काही मानवनिर्मित कारणं आहेतच, नो डाऊट. उदाहरणार्थ जे कोकणामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पूर आले, त्याला फक्त क्लायमेट चेंज किंवा ग्लोबल वॉर्मिंग हा एकमेव फॅक्टर कारणीभूत नसून इतर मानवनिर्मित काही मानवाच्या ज्या काही कृती आहेत, विघातक, ते देखील आहे. त्याच्यावर आपण चर्चा देखील केलेली आहे. पण इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस का पडतो? तर अर्थात त्याचं उत्तर हेच आहे की हवामान बदल हेच त्याला आहे. आणि बेसिकली आपण बघितलं की ह्या दशकामध्ये एकतर आपण सगळे कोरोना पॅन्डेमिक नी पिडलो गेलो, आणि त्यामुळे थोडंफार ह्या आपत्तींकडे थोडंफार दुर्लक्ष केलं गेलं, कारण ती जागतिक पातळीवरची महामारी होती. पण 2020च्या अखेरीला युनायटेड नेशन्सचा एक डिव्हिजन आहे, आपत्ती जोखीम निवारण संस्था, डिझास्टर मिटिगेशन सेल, नॅचरल डिझास्टर मिटिगेशन सेल, नैसर्गिक आपत्ती जोखीम निवारण संस्था. तर त्यांनी जे काही ह्याच्यावरती काम केलंय, अहवाल त्याचा एक सादर केलाय, त्याच्यामुळे त्यांनी त्याच्यात असं म्हटलंय की नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या हानीमध्ये अमेरिका आणि चीन नंतर भारत 3ऱ्या क्रमांकावर आहे. म्हणजे एकूणच ज्या काही नैसर्गिक आपत्ती ह्या गेल्या 2 वर्षांमध्ये आपण अनुभवल्या, त्याच्यात प्रचंड म्हणजे आर्थिक नुकसान तर झालंच आहे, इतर देखील म्हणजे मानवाची मोठ्या प्रमाणात हानी, पशुपक्षी किंवा शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. नंतर 2021च्या फेब्रुवारीमध्ये तर आपण बघितलं की उत्तराखंड राज्यात हिमस्खलन होऊन आलेल्या महापुरात 13 मेगावॅट क्षमतेचा धौलीगंगा जलविद्युत प्रकल्प वाहून गेला. आणि म्हणजे सगळीकडे, फक्त भारतातलं ही उदाहरण आहे, पण जगभरामध्ये अनेक अशा आपत्ती आल्या ज्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. जगाला चक्रीवादळ, अरण्यकांड, उष्णतेच्या लाटा, अवर्षण, अतिवृष्टी, ढगफुटी, म्हणजे ह्या मान्सूनच्या सीझनमध्ये महाराष्ट्रामध्ये 3 दिवसांमध्ये 105 ढगफुटीच्या घटना घडल्याची नोंद करण्यात आलेली आहे. अनेक पावसाचं सुद्धा प्रमाण आपण बघितलं, काही ठिकाणी एका दिवसामध्ये तासाभरात 200 मिलीमीटर पाऊस पडतोय, कुठे पाऊस अजिबात पडत नाही. तर ह्या जर सगळ्या हवामान म्हणजे ह्या ज्या सगळ्या घटना होत आहेत, तर ह्या नैसर्गिक आपत्ती ह्याच्या मुळाशी हवामान बदल हे एकमेव कारण आहे. इतरही त्याला घटक जरी रिस्पॉन्सिबल असले तरी सगळ्यात मुख्य किंवा महत्वाचा घटक आहे तो म्हणजे क्लायमेट चेंज. आता ह्याच्यात झालंय असं की औद्योगिक क्रांतीच्या काळापेक्षा, म्हणजे औद्योगिक क्रांती
वास्तविक 18व्या शतकाच्या मध्यावर झाली, 1750च्या दशकामध्ये. पण ती सुरुवात होती, त्यामुळे सुरुवातीला प्रदूषणाचं प्रमाण तसं कमी होतं तुलनेने. त्यामुळे ह्या ज्या संघटना आहेत, ज्या ह्या अभ्यास करतात आणि आपापला अहवाल मांडत असतात, त्यांनी 1870 हे वर्ष म्हणजे 1870चं दशक आणि तिथून पुढे हे बेस इयर म्हणून त्यांनी ते धरलेलं आहे. म्हणजे ज्या काही आता आता समजा आपल्याला असं त्यांना सांगायचं आहे की तापमान वाढ ही ठराविक अंश सेल्सिअस पर्यंत आपल्याला ठेवायची आहे, तर त्याला त्याला प्रमाण काय, तर 1870च्या आधी 1870च्या आधी जे तापमान होतं त्याच्यामध्ये फार फार तर आपण 1.5 ते 2 डिग्री सेल्सिअस इतकी वाढ आपण ऍक्सेप्ट करू शकतो, त्याच्या पुढे नाही. म्हणून ते 1870 हे त्यांनी आधारभूत वर्ष असं धरलेलं आहे. तर ह्या औद्योगिक क्रांतीच्या काळापेक्षा म्हणजे 1870च्या सुमारास किंवा त्या दशकापेक्षा जगाच्या तापमानात आज 1.2 अंश सेल्सिअस इतकी वाढ झालेली आहे आणि त्यामुळेच ह्या आपत्ती आपल्याला अशा सहन कराव्या लागत आहेत. तर ह्या आयपीसीसीचं मगाशी मी म्हटलं की त्यांचं संशोधन सातत्याने चालूच आहे आणि त्यांनी 2020च्या अखेरीस कार्बन उत्सर्जन आणि तापमान वाढ यांच्या अभ्यासातून क्लायमेट डायनॅमिक्स याचा एक अहवाल तयार केलाय आणि त्यांच्या अनुमानानुसार 2027 ते 2042 या काळात जगाचं तापमान 1.9 अंश ते 4.9 अंश सेल्सिअस इतकं वाढू शकतं. आणि असं जर झालं तर कोणीही शिल्लक राहणार नाही. म्हणजे पृथ्वीवरची जीवसृष्टी काय आणि सगळंच काय, म्हणजे कम्प्लिटली कॅटास्ट्रॉफिक चेंजेस सगळे होतील. त्यामुळे ही जी तापमान वाढ आहे, म्हणून मग आता पॅरिसच्या अग्रीमेंट बद्दल, पॅरिस करार जो झाला त्याच्याबद्दल आणि आताचा ग्लासगो कॉन्फरन्स COP26 त्याच्यामध्ये जास्त भर देण्यात आलाय तो तापमान वाढ 1.5 डिग्री सेल्सिअस पर्यंत रोखून धरणं. जास्तीत जास्त ऍक्सेप्टेबल लिमिट म्हणजे 2 डिग्रीज असं त्याच्यात त्यांनी हे केलेलं आहे. तर आता आणि ह्याच्यामध्ये अजून एक मोठा धोका जो निर्माण झालेला आहे या सगळ्या कालावधीमध्ये, गेल्या शतकामध्ये किंवा आत्ताच्या गेल्या काही दशकांमध्ये तो धोका निर्माण झालाय तो बर्फाचे जे थर आहेत, म्हणजे पोलार रिजन मध्ये असतील किंवा अन्यत्र असतील जगाच्या अन्य भागांमध्ये. पोलार रिजन मध्ये उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव हे आपल्याला माहिती आहे की बर्फाची जाडी किती प्रचंड आणि मोठाले बर्फाचे तिथे थर आहेत. तर ह्या तापमान वाढीचा परिणाम हे बर्फ वितळणं ह्याच्यामुळे म्हणजे ते दृश्य स्वरूपात दिसतंय की फार मोठ्या प्रमाणात बर्फ वितळतोय. बर्फाचे मोठाले खंडच्या खंड डिटॅच होत आहेत त्यांच्या मूळ याच्यापासून आणि मग ते फ्लोट होत होत तरंग तिकडे तिकडे ते पसरतात आणि अनेक त्यातनं काही त्याचे कॉन्सिक्वेन्सेस आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. अजून एक आपण भारत आणि आपल्या आशिया खंडाचा जर विचार केला तर हिमालयाची ज्या पर्वतरांगा आहेत, विशेषतः हिंदुकुश आणि तिबेट हा जो भूप्रदेश बर्फाळ प्रदेश आहे सगळा, तर ह्याच्यापासून अनेक मोठाल्या नद्या उगम पावतात. हिमनद्या ज्या आहेत हिमालयातल्या, आपल्याला माहिती आहे की ज्या मोठ्याल्या नद्या आहेत, गंगा असेल, ब्रह्मपुत्र असेल किंवा इतर सगळ्या नद्या, तर ह्या सगळ्या नद्यांचं जे उगमस्थान आहे त्याच्यावर देखील ह्या ग्लोबल वॉर्मिंगचा किंवा वाढत्या तापमानाचा मोठा परिणाम जाणवतोय. आणि असं लक्षात येत आहे की ह्या ज्या हिमनद्या आहेत ह्या मोठ्या प्रमाणात वितळत आहेत. पण अलीकडे अजून एक वेगळाच धोका, वेगळंच संकट समोर आलेलं आहे, जे आता म्हणजे एक नेचर मध्ये आता 22 फेब्रुवारीच्या नेचर कम्युनिकेशन मध्ये एक पेपर प्रसिद्ध झालाय. त्याच्यात त्यांनी असं म्हटलंय की ध्रुवावर म्हणजे आर्क्टिक आणि अंटार्क्टिकवर विशेषतः त्यांना ब्लॅक कार्बन आढळून आलाय. आता हा ब्लॅक कार्बन म्हणजे नक्की काय आहे, तर फॉसिल फ्युएल बर्न केल्यानंतर किंवा बायोमास बर्निंग केल्यानंतर जे कार्बनचे पार्टिकल्स हवेत सोडले जातात, पार्टिक्युलेट मॅटर किंवा घनकण सॉलिड पार्टिकल्स, तर ते कालांतराने त्या बर्फावर जाऊन स्थिरावतात आणि मग
त्याचे दुष्परिणाम किंवा कॉन्सिक्वेन्सेस हे दिसून येतात. अशीच सेम घटना गेल्या काही वर्षांपूर्वीच तिबेटचं जे पठार आहे पूर्ण बर्फाचं, म्हणजे तिबेट आणि हिमालयाच्या हिंदुकुश पर्वतरांगा किंवा पूर्ण तो भाग आहे, त्याला थर्ड पोल असं म्हटलं जातं. आपल्याला माहिती असेल, तुम्हाला वाचलं असेल तुम्ही. म्हणजे नॉर्थ पोल आणि साऊथ पोल आणि हा थर्ड पोल, तिसरा ध्रुव, तिबेटचं पठार आणि हिमालयातल्या सगळ्या पर्वतरांगा. ह्याच्यात मूळ फरक असा आहे की हा थर्ड पोलचा जो भाग आहे सगळा, हा भाग ज्या देशांनी वेढल्या गेलेला आहे ते देश म्हणजे पोल्युशन करणारे देश. आता उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव यांचं जर त्यांची भौगोलिक आपण स्थिती बघितली तर त्यांच्या आसपास असे देश नाही आहेत कुठले की ज्यातनं काही पोल्युशन होऊ शकेल वगैरे असं. तर असं झालं की ह्या तिबेटच्या पठारावर आणि इवन ह्या हिमालयन ग्लेशियर्सवर शास्त्रज्ञांना अतिशय काळ्या रंगाचे पार्टिकल्स जमा झालेले दिसून आले खूप मोठ्या प्रमाणात. इतक्या मोठ्या प्रमाणात की तिथे पांढरा रंग दिसेनासा झाला आणि सगळीकडे ते काळे कण दिसायला सुरुवात झाली. आणि मग जेव्हा त्यांनी पुढे त्याच्यावरती संशोधन केलं, माहिती काढायचा प्रयत्न केला की नक्की काय होतंय, कशामुळे हे येतंय, तर त्यांच्या असं लक्षात आलं की भारत आणि चीन या दोन देशांमध्ये, विशेषतः चीनमध्ये कोळसा जाळण्याचं प्रमाण हे प्रचंड वाढलेलं आहे. आपली पूर्ण इकॉनॉमी किंवा एकूण एनर्जी कपॅसिटी जी आहे ती कोळशावरती फार मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. थर्मल पॉवर प्लांट्स मध्ये कोळसा लागतो इलेक्ट्रिसिटी निर्माण करण्याकरता आणि अन्य इतर अनेक कारणांकरता कोळशाचा वापर होतो. तर हा कोळसा जाळल्यामुळे जे जो धूर निघतो त्या धुरामध्ये कार्बनचे ऑब्व्हियसली, म्हणजे कोळसा हा कार्बनच आहे, त्यामुळे तो जाळल्यामुळे त्यातले जे कार्बनचे पार्टिकल्स आहेत तर ते हवेतनं वर जाऊन थंड क्लायमेटमध्ये गेल्यावर ते खाली येतात, पुन्हा ते स्थिरावतात आणि त्याच्यामुळे तो काळा थर, आणि असाच काळा थर आता अंटार्क्टिकावरती देखील आढळतोय. सुरुवात झाली, पूर्णपणे झाकला गेलेलं नाही पण सुरुवात झाली. आता याच्यात होतं काय, सूर्याचे किरण जेव्हा ह्या पृष्ठभागावर पडतात बर्फाच्या, तेव्हा त्यातली उष्णता किंवा त्यातला बराचसा भाग हा परावर्तित केला जातो. तर त्याच्यामध्ये असं दिसतं, आपल्याला माहिती आहे की म्हणजे पांढरा शुभ्र सगळा तो बर्फाचा हे थर असल्यामुळे सूर्याचे किरण परावर्तित होतात आपोआपच. आता इथे असं होत आहे की ह्या ब्लॅक पार्टिकल्समुळे सूर्याची जी उष्णता आहे त्या किरणांमधली ती ऍब्झॉर्ब केल्या जाते आणि त्याच्यामुळे ते खालचं सरफेसचं तापमान वाढतं आणि त्याच्यामुळे बर्फ वितळायला मदत होते, म्हणजे मोठ्या प्रमाणात बर्फ वितळतो. हे पण एक कारण आहे. म्हणजे अमंग व्हेरियस फॅक्टर्स दिस इज ऑल्सो वन ऑफ द फॅक्टर्स विच इज रिस्पॉन्सिबल. त्यामुळे आता प्रयत्न असे जोरात सगळीकडे चालू आहेत की कार्बनचं उत्सर्जन आपल्याला जेवढं कमी करता येईल, जेवढ्या प्रमाणात कमी करता येईल तेवढं कमी केलं तरच आपण ही तापमान वाढ हे रोखून धरायला मदत होईल. हा एक भाग झाला. आता मी परत कॉन्फरन्स ऑफ पार्टीज चा जो विषय आहे त्याच्याकडे वळतो. तर ह्या कॉन्फरन्स ऑफ पार्टीज ह्यांची स्थापना झाल्यानंतर, म्हणजे युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन फॉर क्लायमेट चेंज, याच्या अंडर ही कॉन्फरन्स ऑफ पार्टीज, आणि त्यांचं जो जी काही सगळी रचना आहे त्याच्यामध्ये असं ठरलंय की दरवर्षी त्यांची एक मीटिंग किंवा एक कॉन्फरन्स घ्यायची आणि त्या कॉन्फरन्समध्ये वर्षभरात एकूण काय काय घडामोडी झाल्यात किंवा आधीच्या वर्षामध्ये जे काही ठरवलंय त्याची अंमलबजावणी नीट झाली आहे की नाही, ह्या सगळ्यांची चर्चा करणं आणि अजून भविष्यामध्ये काय काय उपाययोजना व्हायला हव्यात त्याच्यावर चर्चा करणं, या उद्देशाने दरवर्षी ही कॉन्फरन्स भरवली जाते. त्यातल्या ह्यातले माइलस्टोन्स म्हणता येतील अशा 3 कॉन्फरन्सेस, त्यातली एक COP3 COP3 जी 1997 मध्ये जपान मधल्या क्योटो शहरामध्ये भरवण्यात आली होती. त्या कॉन्फरन्सचं महत्व असं होतं, त्या COP3 जी होती त्याचं महत्व असं होतं की त्या ह्याच्यात पहिल्यांदा असं ठरवण्यात आलं, म्हणजे सुरुवात 1995 साली झाली पहिली कॉन्फरन्स COP1, मग COP2 आणि COP3 क्योटोमध्ये झाली, क्योटो जपानमध्ये. तर त्याच्यात असं ठरवण्यात आलं की ग्रीन हाऊस गॅसेसचं जे उत्सर्जन आहे ते 2012 पर्यंत, 2012 ही डेडलाईन दिल्या गेली,
तर 2012 पर्यंत ते उत्सर्जन 5% कमी करायचं असं उद्दिष्ट ठेवलं समोर. हं. आणि हे कम्पेअर टू 1990 म्हणजे 1990 साली ह्या ग्रीन हाऊस गॅसेसचं उत्सर्जनाचं प्रमाण जेवढं होतं त्याच्या 5% कमी करायचं असं हे उद्दिष्ट त्या सगळ्या राष्ट्रांसमोर ठेवण्यात आलं. त्याच्यामध्ये 2 कमिटमेंट पिरियड्स ठरवले, म्हणजे 2008 ते 2012 आणि मग पुढे 2012 ते 2020. कारण 2012 मध्ये असं लक्षात आलं की एकाही राष्ट्राने ही कमिटमेंट फुलफिल केलेली नाही, करू शकले नाही काही वेगवेगळ्या कारणांमुळे. म्हणून मग 2012 मध्ये कतारमध्ये दोहा नावाचं जे शहर आहे तिथे पुन्हा एक अशीच कॉन्फरन्स झाली आणि त्याच्यामध्ये ह्या क्योटो प्रोटोकॉलमध्ये 2020 पर्यंत मुदत वाढवून दिली या सगळ्या राष्ट्रांना की 2020 पर्यंत तुम्ही ग्रीन हाऊस गॅस एमिशन 5% कमी करण्याचा प्रयत्न करा किंवा करा. आता ह्या सगळ्याच्या मध्ये काय गंमत अशी आहे की ह्या कॉन्फरन्स ऑफ पार्टीज म्हणजे दरवर्षी जी भरते तर त्याच्यामध्ये निर्णय होतात पण त्याला लिगल बाइंडिंग नाहीये आणि लिगल बाइंडिंग नसल्यामुळे राष्ट्रांना त्यांना वाटलं तर करतील नाही वाटलं तर नाही करणार. स्पेशली जे विकसित राष्ट्र आहेत सगळे विकसित देश आहेत तर ते आपली मनमानी करतात आपली दादागिरी करतात आणि मग ते गरीब किंवा डेव्हलपिंग नेशन्सवरती ठपका किंवा त्यांना ब्लेम करत राहतात. तर हेच चालूच आहे वर्षानुवर्ष. क्योटो प्रोटोकॉलमध्ये क्योटो कॉन्फरन्समध्ये काही नवीन गोष्टी ज्या ऍड केल्या गेल्या त्याच्यात एक म्हणजे क्लीन डेव्हलपमेंट मेकॅनिझम आणि कार्बन क्रेडिट हे सर्टिफाईड एमिशन रिडक्शन क्रेडिट म्हणजेच कार्बन क्रेडिट ती कॉन्सेप्ट ह्या क्योटो कॉन्फरन्समध्ये COP3 मध्ये इंट्रोड्यूस करण्यात आली. तर त्याच्यामध्ये कार्बन क्रेडिटचा जर विचार केला तर मध्यंतरीच्या काळामध्ये ती संकल्पना थोडी मागे पडली होती कारण त्याला पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळाला नाही किंवा त्याची अंमलबजावणी नीट पद्धतीने झाली नाही. पण अलीकडे पुन्हा ती कॉन्सेप्ट आता पुन्हा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. अलीकडेच आपला जो नीती आयोग आहे भारत सरकारचा तर त्याचे अध्यक्ष आहेत त्यांनी असं अभ्यास करून त्यांनी असं मांडलंय म्हणजे त्यांना त्यांच्याकडे जो काही डेटा अवेलेबल आहे तर त्यांनी असं म्हटलं की भारताने जर सस्टेनेबल ऍग्रिकल्चर आणि ऑर्गॅनिक फार्मिंग किंवा ऍग्रो इकॉलॉजी याच्यामध्ये जर ही जर प्रॅक्टिस आपण अडॉप्ट केली इनोव्हेटिव्ह फार्मिंग म्हणजे सस्टेनेबल ऍग्रिकल्चर किंवा ऑर्गॅनिक फार्मिंग ही जर आपण मोठ्या प्रमाणात अडॉप्ट केली प्रॅक्टिस आणि त्याच्यावर भरपूर काम केलं म्हणजे सिक्कीम कसं सिक्कीम राज्य आपल्याला माहिती आहे की 100% ऑर्गॅनिक फार्मिंग वरती चालतं. असं जर सगळीकडे झालं आपल्या भारतामध्ये तर आपल्याला 50 ते 60 दशलक्ष 50 ते 60 अब्ज अमेरिकन डॉलर्स एवढे कार्बन क्रेडिट्स आपल्याला मिळू शकतात. हे आता अलीकडे गेल्या एक वर्षापूर्वी नीती आयोगाच्या अध्यक्षांनी एका त्यांच्या भाषणामध्ये हे सांगितलं होतं. एवढं पोटेन्शियल त्याच्यात आहे. सांगायचा मुद्दा हा की कार्बन क्रेडिट्सच्या याच्यामध्ये एवढं मोठं पोटेन्शियल आहे. तो पुन्हा वेगळा विषय आहे कार्बन क्रेडिट्स म्हणजे काय नक्की काय त्याच्यामध्ये चालतं वगैरे. तर हे सगळं झालं आणि तर ही क्योटो म्हणजे COP3 क्योटो प्रोटोकॉल ही एक महत्वाचा माइलस्टोन. दुसरा महत्वाचा माइलस्टोन आला तो 2015 मध्ये COP21 जी पॅरिसमध्ये झाली. तर पॅरिस मधल्या कॉन्फरन्समध्ये बऱ्याच गोष्टी ह्याच्यामध्ये त्याच्यावरती चर्चा झाली आणि खूप ती महत्वाची कॉन्फरन्स अशी मानली जाते. तर पॅरिस ह्याच्यामध्ये पॅरिस कॉन्फरन्समध्ये सगळ्यात महत्वाचं जो त्याच्यावरती मुख्य मुद्दा जो होता पॅरिस कॉन्फरन्समध्ये मांडण्यात आलेला तो म्हणजे जागतिक तापमान वाढ ही 1.5 डिग्री सेल्सिअस पर्यंत रोखल्या गेली पाहिजे. त्याच्या पलीकडे त्याच्या पुढे ती वाढ होता कामा नये. कारण तसं झालं तर मगाशी मी जे सांगितलं जे आणि आपल्याला माहिती पण आहे आपण बघितलंय प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे की ज्या काही नैसर्गिक आपत्ती प्रचंड नुकसान जीवितहानी होते तर ती सगळी टाळण्यासाठी म्हणून ती 1.5 डिग्री सेल्सिअस पर्यंत ते लिमिट ठेवणं हे बंधनकारक केलं सगळ्याच राष्ट्रांना. तर आता ह्या पॅरिसमध्ये
आणि साधारण 195 राष्ट्रांचे प्रमुख एकत्र जमले होते आणि जास्त फोकस होता कार्बन डायऑक्साईड एमिशनवरती. कार्बन डायऑक्साईड एमिशन जेवढं कसं आपण कमी करू शकू त्यावर खूप मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. तर आता साधारणपणे 2018 साली जगातलं आपण कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन जर बघितलं ते होतं 55.3 गिगॅटन गॅगॅटन. 1 गिगॅटन म्हणजे 10 वर 8 टन. ओके, 10 वर 8 टन म्हणजे 1 गिगॅटन. तर असं 55.3 गिगॅटन कार्बन उत्सर्जन 2018 साली नोंदवण्यात आलं. जगातलं कार्बन उत्सर्जन हे 25 गिगॅटन जर असेल तर तापमान वाढ 1.5 अंश सेल्सिअस पर्यंत रोखता येऊ शकते. ऑलरेडी 55.3 गिगॅटन विरुद्ध 25 टन म्हणजे किती फरक आहे ते लक्षात येईल आपल्या. ते 41 गिगॅटन असतं तर तापमान वाढ 2 अंश सेल्सिअस झाली असती. परंतु हे काही शक्य झालेलं नाही. आपल्याला माहितीच आहे. क्लायमेट ऍक्शन नेटवर्क इंटरनॅशनल या संस्थेच्या अभ्यासानुसार सध्याच्या वेगाने कार्बन उत्सर्जन जर वाढत गेलं, आता ज्या रेटनी कार्बनचं उत्सर्जन होत आहे ते जर वाढत गेलं तर 2100 सालापर्यंत जगाचं तापमान हे 4 अंश सेल्सिअस पर्यंत जाईल. आणि काय त्याचे परिणाम होतील हे आपण ऑलरेडी म्हणजे आत्ताच ते 1.5च्या पेक्षा थोडं कमीच आहे तापमान आत्ता सुद्धा. तरी देखील त्याचे किती गंभीर परिणाम होत आहेत नैसर्गिक आपत्तींच्या माध्यमातून. मग ते जर 4 अंशापर्यंत गेलं तर काय होईल ते भविष्यात किती भयानक परिस्थिती निर्माण होईल हे सांगता येत नाही. मध्ये एक 2000 किती मला आता वर्ष नाही आठवत आहे, मला वाटतं 5 का 6 मध्ये एक हॉलिवूडचा पिक्चर आला होता द डे आफ्टर टुमॉरो नावाचा. तर त्या हॉलिवूडच्या सिनेमामध्ये ह्या क्लायमेट चेंजवरच होता तो पूर्णपणे. सायंटिफिक नव्हता, इट वॉज अ फिक्शन बेसिकली. पण शेवटी तो म्हणजे हा जो महत्वाचा मुद्दा आहे की क्लायमेट चेंजमुळे काय काय होऊ शकतं ते अत्यंत इफेक्टिव्हली त्याच्यात मांडण्यात आलं होतं. आणि आपण आत्ता ह्या गेल्या काही वर्षांमध्ये जे बघतोय ना मोठ्या प्रमाणात चक्रीवादळ आणि हे सगळं होतंय तर ते तसंच त्या पिक्चरमध्ये दाखवलं होतं त्यावेळेला. ते आठवलं मला आता बोलता बोलता एकदम. तर ह्याच्यामध्ये आता कार्बन उत्सर्जन करणारे जे देश आहेत त्यांचा एकूण जो सहभाग आहे या परिषदांमधला तो थोडासा म्हणजे म्हटलं तर ते असं दाखवतात किंवा आम्हाला खूप काळजी आहे गरीब राष्ट्रांची किंवा विकसनशील राष्ट्रांची. पण प्रत्यक्षात असं दिसून आलं की ह्या सगळ्या परिषदांमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी हे फार मोठ्या प्रमाणात असतात. आणि आंतरराष्ट्रीय व्यापार आणि कार्बन उत्सर्जन यांचा अतिशय घनिष्ठ संबंध आहे. हे बाजारीकरण जेव्हा म्हणजे खुलं झालं सगळ्या बाजारपेठा 1992 मध्ये त्याच्यानंतर म्हणजे जो डेटा अवेलेबल आहे ते फार इंटरेस्टिंग आहे सगळं. तर त्याच्यानुसार व्यापार म्हणजे जागतिक पातळीवर व्यापार जसा वाढत गेला त्या प्रमाणात कार्बनचं उत्सर्जन देखील वाढत गेलं. कारण कच्च्या मालाची ने-आण करणं किंवा जे काही वस्तू आयात निर्यात होतात त्याच्यामध्ये जी वाहनं वापरली जातात, जहाज असेल किंवा विमान असतील, त्यातून होणारं कार्बन उत्सर्जन हा एक वेगळा संशोधनाचा विषय आहे. तर 1990 साली जगातील कार्बन उत्सर्जनात श्रीमंत देशांचा वाटा 70% होता. 1990च त्यावेळेला चीन 10% आणि भारत फक्त 1.2%. तर 2017 साली श्रीमंत देशांचा वाटा हा 70%वरून 43%वर आलाय. हे पण एक लक्षात घेण्यासारखं आहे. आणि ह्या श्रीमंत देशांमध्ये विशेषतः युरोपमधली जी राष्ट्र आहेत ना त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात नैसर्गिक ऊर्जा जास्तीत जास्त कार्बन उत्सर्जन हे ऊर्जा निर्मितीच्या सगळ्या जे काही साधन सामुग्री असते किंवा जी काही प्रक्रिया असते त्यातनं जास्तीत जास्त उत्सर्जन होतं. त्याच्या खालोखाल वाहनं. पण ह्या युरोपमधली जी काही राष्ट्र आहेत स्वित्झर्लंड आहे किंवा फिनलँड आहे, आईसलँड आहे, जर्मनी आहे, तर ह्या सगळ्या राष्ट्रांनी इव्हन युके यांनी अतिशय भरपूर फंडिंग अवेलेबल करून
मोठ्या प्रमाणात त्यांनी त्याच्यावरती काम करून त्यांचं एकूणच कार्बन उत्सर्जन, त्यांच्याकडे वेस्ट मॅनेजमेंटची अतिशय उत्तम व्यवस्था आहे. वाहनांची म्हणजे एकूण जी काही सगळी वाहनांमुळे होणारं प्रदूषण रोखण्यासाठी अतिशय प्रभावी यंत्रणा आहे. सोलार एनर्जी आणि एकूणच अल्टरनेटिव्ह एनर्जी सोर्सेस आहेत त्याच्यावर त्यांनी जास्तीत जास्त भर दिलेला आहे. आणि त्यामुळे त्यांचा अर्थात अमेरिका अजूनही नंबर 1 पोल्युटर आहे आणि नंबर 1 एमिटर आहे, कार्बन एमिटर. त्याच्या खालोखाल चीन आणि मग इतर देश येतात. पण आता 2017 सालचा जो रिपोर्ट आहे त्याच्यानुसार श्रीमंत देशांचा कार्बन उत्सर्जनातला वाटा हा 43% झालाय आणि विकसनशील राष्ट्रांनी विशेषतः चीनच्या विकासामुळे कार्बन उत्सर्जन 23%, म्हणजे चीनचं 10% होतं ते 23% झालंय आणि भारताचं 6% इतकं झालंय. 1.2% 6% एवढ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन झालेलं आहे. अर्थात जगातला सर्वाधिक देश प्रदूषित देश अमेरिका आहे, पण आता चीनने त्या प्रदूषणामध्ये आघाडी मारलेली आहे. आणि चीनचं आपल्याला माहिती आहे की अतिशय स्वस्त दरामध्ये वस्तू पुरवणं, त्यामुळे तो जो माल आहे एकूण तयार होणारा तो किती त्याची क्वालिटी किंवा त्याची प्रत किंवा ती तयार करण्यासाठी जी काही प्रक्रिया आहे त्यातनं होणारं प्रदूषण, हे सगळे विषय त्या पॅरिसच्या कॉन्फरन्समध्ये त्याच्यावरती डिस्कशन झालं आणि त्याच्यावरती बरेच काही, पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये लिगल बाइंडिंग असं काही ठरवलं नाही. फक्त त्यांनी असं म्हटलंय की जे श्रीमंत देश आहेत त्यांनी विकसित देशांना, विकसनशील देशांना आर्थिक सहाय्य करणं गरजेचं आहे, तरच विकसनशील देश ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये कार्बन उत्सर्जन कमी करण्यामध्ये किंवा एकूणच ग्रीन हाऊस गॅस उत्सर्जन कमी करण्यामध्ये महत्वाची भूमिका किंवा काही पावलं उचलू शकतील. तर त्याच्यामध्ये श्रीमंत राष्ट्रांनी कर्ब उत्सर्जन झपाट्यानं कमी केलं असतं तर वातावरणातील अवकाश गरीब राष्ट्रांना मिळालं असतं. आणि श्रीमंत राष्ट्रांनी ऍटमॉस्फिअरिक जस्टिस नावाचं एक संकल्पना ह्या पॅरिस कॉन्फरन्समध्ये आली की वातावरणीय न्याय किंवा ऍटमॉस्फिअरिक जस्टिस, म्हणजे श्रीमंत देश कार्बनचं उत्सर्जन मोठ्या प्रमाणात करतात, त्या तुलनेत गरीब देशांचं उत्सर्जन कमी असतं, पण त्याचे दुष्परिणाम गरीब देशांना भोगावे लागतात. हा त्यातला एक जो माझ्या लक्षात आला त्यातला मुद्दा महत्वाचा. आणि मग ह्याच्यामध्ये काही अंतर्गत गट देखील तयार झाले. आपलं तुम्ही ऐकलं असेल नाव ब्रिक्स, म्हणजे ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका. ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका असं BRICS ब्रिक्स नावाची एक ह्या 5 देशांची संघटना झाली. नंतर बेसिक म्हणजे ब्राझील, साऊथ आफ्रिका आणि इंडिया आणि चीन. मग ह्याच्यात आंतरराष्ट्रीय राजकारण देखील ह्याच्यात अनेक आंतरराष्ट्रीय पातळीवर घडामोडी होत गेल्या आणि ते राजकारण बदलत गेलं. मग 2019 मध्ये जी 25वी कॉप झाली, कॉन्फरन्स ऑफ पार्टीज, ती स्पेनमध्ये माद्रिदमध्ये झाली. त्या कॉन्फरन्समध्ये सुद्धा फार काही महत्वाच्या काही घडामोडी झाल्या नाहीत. ते एकूण सगळ्यांचाच म्हणजे त्या सहभागी राष्ट्र असतील किंवा जे ऑब्झर्वर्स आहेत, वेगवेगळ्या वाहिन्यांचे प्रतिनिधी असतील किंवा काही संशोधक असतील, त्या सगळ्यांचा एक सूर म्हणजे एक त्याचा मतप्रवाह असा आहे की ह्या सगळ्या कॉन्फरन्सेस ऑफ पार्टीज ज्या होतात त्याच्यामध्ये ठोस ते असे निर्णय होते आणि जरी झाले तरी ते पाळण्याचं लिगल बाइंडिंग जे असायला हवं ते ह्याच्यावरती नसल्यामुळे मग कोणालाही त्याच्यामध्ये पळवाटा शोधायला वाव मिळतो. त्याच्यामध्ये एक आहे CBDR नावाची एक कॉन्सेप्ट आहे, म्हणजे कॉमन बट डिफरन्शिएटेड रिस्पॉन्सिबिलिटीज. ओके, त्याचा अर्थ असा आहे की कॉमन रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणजे डेव्हलपिंग आणि डेव्हलप्ड नेशन्स, म्हणजे विकसित झालेले देश आणि विकसनशील देश या दोघांची जबाबदारी ही कॉमन असायला हवी या ग्रीन हाऊस गॅस एमिशन कमी करण्यामध्ये. पण त्याचबरोबर ती डिफरन्शिएटेड असायला पाहिजे. म्हणजे ऐतिहासिक दृष्ट्या जे अति प्रदूषण करणारे देश आहेत, बिगेस्ट पोल्युटर्स, हिस्टॉरिकली बिगेस्ट पोल्युटर्स लाईक US, UK, रशिया, फ्रान्स, जपान एटसेट्रा, त्यांनी जास्तीत जास्त फंडिंग उपलब्ध करून देणं किंवा जास्त
मोठ्या प्रमाणात काम करणं या समस्येवर आणि त्याचं योग्य ते समाधान शोधून काढणं याच्यावर भर दिला पाहिजे कम्पेअर टू न्यूली पोल्युटिंग कंट्रीज म्हणजे भारत किंवा चायना सारखे जे रिसेंट पोल्युटर्स आहेत. कारण अमेरिका वगैरे हे जे म्हणजे त्यांची डेव्हलपमेंट जशी होत गेली तसं त्यांचं पोल्युशन करण्याचं प्रमाणही वाढत गेलं. आता परिस्थिती अशी आहे की हे विकसित देश झाले, त्यांची डेव्हलपमेंट पूर्ण झालेली आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचा फोकस आता प्रदूषण कंट्रोलमध्ये ठेवणं, त्याच्यासाठी लागणारी जी यंत्रणा आहे, जी टेक्नॉलॉजी आहे, ती मॅक्सिमम सॉफिस्टिकेट करून वापरणं, हे ते आता सहजपणे करू शकतात. कारण त्यांचं ते सॅच्युरेशन झालेलं आहे डेव्हलपमेंटचं. म्हणजे याचा अर्थ तिथे विकास पूर्ण थांबलाय असं नाहीये. विकासात्मक सगळे प्रकल्प होतातच नाही असं नाही, पण सुरुवातीला ज्या धडाडीने किंवा ज्या वेगाने ते विकास होत गेला, त्या तुलनेमध्ये आता ते एक स्थिरावलंय, एक स्टॅबिलाइज झालेलं आहे. त्यामुळे आता ते लक्ष देऊ शकतात. मग आता आपल्यासारखी जी राष्ट्र आहेत त्यांचं हेच म्हणणं आहे की आम्ही आता डेव्हलप होतोय अजून. वी आर नॉट येट फुल्ली डेव्हलप. तर त्या डेव्हलपमेंट स्टेजला जाईपर्यंत जे काही प्रदूषण होणार आहे ते टाळण्याकरता लागणारी जी टेक्नॉलॉजी आहे ती आम्हाला उपलब्ध करून देण्याकरता आम्हाला तेवढं फंडिंग आवश्यक आहे. सगळ्यात महत्वाची मागणी ही आहे. तर ते फंडिंग आम्हाला विकसित राष्ट्रांनी, डेव्हलप्ड नेशन्सनी उपलब्ध करून द्यावं. मग ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर 26वी कॉन्फरन्स म्हणजे COP26 जी ग्लासगो मध्ये झाली ती 2020 मध्येच खरं ड्यू होती, पण पॅन्डेमिकमुळे ती 1 वर्ष पुढे ढकलली. मग त्याला COP26 2020 असंच अजूनही त्याला हे दिलेलं आहे, कारण ते 2020 मध्ये ती व्हायला हवी होती आयडियली. तर मग ह्या ग्लासगो मध्ये झालेल्या परिषदेमध्ये काही महत्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये सगळेच म्हणजे 195 राष्ट्र, 197 राष्ट्रांचा त्या परिषदेमध्ये सहभाग होता आणि त्याच्यात भारताचा जर आपण विचार केला भारताच्या बाजूनी तर त्याच्यामध्ये ह्या COP26च्या पहिल्याच दिवशी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचं भाषण झालं संयुक्त राष्ट्र संघाच्या त्या सभेमध्ये आणि त्याच्यामध्ये मग त्यांनी बरेच काही मुद्दे त्याच्यामध्ये मांडले की भारत क्लायमेट चेंज ऍक्शन प्लॅन जो आहे भारताचा, भारत सरकारचा नॅशनल क्लायमेट चेंज ऍक्शन प्लॅन, नॅशनल ऍक्शन प्लॅन फॉर क्लायमेट चेंज असा जो एक भारत सरकारने 2009 मध्ये तयार केला, 2008 मध्ये केलाय. तर त्याच्यानंतर काय काय डेव्हलपमेंट किंवा घडामोडी होत गेल्या आणि भारत सरकारने काय काय पावलं उचलली तर त्याच्यावर त्यांनी आणि पुढे ह्या क्लायमेट चेंज मिटिगेशन मध्ये क्लायमेट चेंज बद्दल आपण जेव्हा बोलतो तेव्हा 2 गोष्टी महत्वाच्या येतात त्याच्यामध्ये. एक तर क्लायमेट चेंज मिटिगेशन आणि अडॅप्टेशन. म्हणजे क्लायमेट चेंजची तीव्रता जी आहे किंवा त्याच्या परिणामांची तीव्रता ती जास्तीत जास्त प्रमाणात कमी करणं, जेवढी कमी करता येईल तेवढं करणं हे म्हणजे मिटिगेशन. आणि ह्या बदलांना अनुकूल असे बदल आपल्यामध्ये म्हणजे सजीव सृष्टीमध्ये घडून येणं त्याला म्हणतात अडॅप्टेशन. तर मिटिगेशन आणि अडॅप्टेशन ह्या 2 मुख्य संज्ञा ह्या क्लायमेट चेंजच्या संदर्भात वापरल्या जातात. तर नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणामध्ये बरेच काही मुद्दे मांडले की आम्ही काय काय स्टेप्स घेतोय आणि आपल्याला माहितीये की 2014 की 15 मध्ये मला तर वर्ष आठवत नाहीये, नरेंद्र मोदींना चॅम्पियन ऑफ द अर्थ नावाचा पुरस्कार संयुक्त राष्ट्र संघाकडनं देण्यात आला. त्यांना आणि फ्रान्सचे अध्यक्ष त्यावेळेस मित्रराव होते, त्या दोघांना मिळून तो दिला. आणि त्याचं कारण असं की मोदींनी सुरुवातीपासूनच आल्यापासूनच त्यांनी सोलार एनर्जीवर जास्त भर द्यायचा असं त्यांच्या सगळ्या त्या ह्याच्यामध्ये होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी इंटरनॅशनल सोलार अलायन्सची स्थापना केली आंतरराष्ट्रीय पातळीवर. आणि ह्या अलायन्समध्ये अनेक देश सहभागी झाले आणि आपापल्या परीने त्यांनी सोलार एनर्जी, सौर ऊर्जेवरती काम करायला सुरुवात केली. तर ह्या बॅकग्राऊंडवरती मोदींनी एक 5 मुद्दे किंवा 5 कलमं महत्वाची म्हणजे या सगळ्याचं जर समराईज करायचं झालं पूर्ण म्हणजे भारताची भूमिका काय आहे याच्यामध्ये, काय आपलं अपेक्षित आहे किंवा काय करणार आहेत पुढे, तर त्याच्यामध्ये पहिला मुद्दा त्यांनी मांडला तो म्हणजे
नॉन फॉसिल फ्युएल बेस्ड इन्स्टॉल्ड एनर्जी कपॅसिटी. म्हणजे आपण ऊर्जा निर्मितीसाठी फॉसिल फ्युएलचा मोठ्या प्रमाणात वापर होतोय अजूनही. तर तो फॉसिल फ्युएलवरती असणारी आपली डिपेंडन्सी ही कमी करत नेणं 2030 पर्यंत. 2030 हे त्यांनी उद्दिष्ट ठेवलंय. तर फॉसिल फ्युएलवरती असणारी डिपेंडन्सी कमी करत नेणं. आणि ती किती कमी करणार? तर आता ऊर्जा निर्मितीची जी कपॅसिटी आहे आपली, एनर्जी जनरेशन कपॅसिटी जी आहे भारताची, ती नॉन फॉसिल फ्युएल बेस्ड कपॅसिटी ती आहे 157.32 गिगावॅट्स. 157.32 गिगावॅट्स एवढी आपली क्षमता आहे नॉन फॉसिल फ्युएल बेस्ड एनर्जी कपॅसिटी. ओके. तर ही 157.32 गिगावॅट्स पासून 2030 पर्यंत 500 गिगावॅट्स पर्यंत न्यायचं हे महत्वाचं उद्दिष्ट आपल्या पंतप्रधानांनी ठेवलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा की आता फॉसिल फ्युएलवर जी डिपेंडन्सी आहे, म्हणजे कोल विशेषतः, तर त्या कोलवरची डिपेंडन्सी जेवढी कमी करता येईल तेवढी कमी करायची आणि नॉन फॉसिल फ्युएल बेस्ड एनर्जी कपॅसिटी ही वाढवत न्यायची टप्प्याटप्प्याने हळूहळू. एकदम तसं शक्य नाही होणार. आणि ती 500 गिगावॅट्स पर्यंत न्यायची, हे एक उद्दिष्ट आहे. म्हणजे त्यांनी ते 5 जे मुद्दे मांडले ना त्याला त्यांनी पंचामृत असं नाव दिलंय. म्हणजे ते पंचामृत, त्यातलं पहिलं जे आहे अमृत ते हे आहे की आत्ताची जी कपॅसिटी आहे नॉन फॉसिल फ्युएल बेस्ड कपॅसिटी ती 157 पासून 500 गिगावॅट्स पर्यंत वाढवायची 2030 पर्यंत. दुसरं त्यांनी म्हटलं इन्क्रीज इन रिन्युएबल एनर्जी टू 50%. रिन्युएबल एनर्जीमध्ये 50% वाढ करायची 2030 पर्यंत. हे दुसरं त्यातलं दुसरा महत्वाचा मुद्दा आहे. नंतर रिड्युसिंग कार्बन एमिशन बाय 1 बिलियन टन. कार्बनचं उत्सर्जन 1 अब्ज टनापर्यंत कमी करायचं. 1 अब्ज टन एवढं कमी करायचं. हे आता हे वरचे जे दोन सांगितले की 500 गिगावॅट पर्यंत आणि 50% रिन्युएबल एनर्जीवर, तर ह्यांनी त्यांचं जे म्हणजे त्यांनी जे कॅल्क्युलेशन्स केले असतील, केले आहेत रादर, त्याच्यावरनं त्यांनी असा अंदाज बांधला की हे जर आपण साध्य केलं उद्दिष्ट ही दोन, तर कार्बनचं उत्सर्जन खूप मोठ्या प्रमाणात कमी करता येईल. तर ते किती कमी? तर 1 बिलियन टन इतकं कमी उत्सर्जन कार्बनचं आपण अचीव्ह करू शकू. नंतर कार्बन इंटेन्सिटीमध्ये 45% कमी करायची. कार्बनची जी तीव्रता आहे त्याची, म्हणजे त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते 45% खाली आणायचं आत्ता जे आहे त्याच्यापेक्षा. आणि सगळ्यात शेवटी त्यांनी असं म्हटलं की नेट झिरो इमिशन. त्याच्याकरता त्यांनी 2030 नाही तर 2070 साल हे उद्दिष्ट ठेवलंय. म्हणजे 2070 पर्यंत भारत विल बी नेट झिरो इमिटर कंट्री. नेट झिरो इमिशन ऑफ कार्बन मेनली. सगळा हा फोकस मेनली कार्बनवर आहे. खरं कार्बन एवढाच डेंजरस वायू आता मिथेनचे पोटेन्शियल, हीट ट्रॅपिंग कपॅसिटी जी आहे मिथेनची किंवा हीट ट्रॅपिंग पोटेन्शियल, तेही खूप महत्वाचं आहे. तोही मुद्दा लक्षात घेणं आवश्यक आहे. पण सध्या जो सगळ्या जगात जोर आहे तो कार्बनचं उत्सर्जन कमी करण्यावरच आहे मॅक्सिमम. आता नेट झिरो इमिशन ह्याचा अर्थ बऱ्याच लोकांनी त्याचा वेगवेगळे अर्थ लावलेत. त्याच्यावर काही हे पण केलंय. काही जणांचं म्हणणं असं आहे की नेट झिरो इमिशन म्हणजे काय करणार तुम्ही? कार्बनचं उत्सर्जन कम्प्लिटली थांबणार का? तर तसं झालं तर मग पुन्हा त्याला काही अर्थ, म्हणजे कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन पूर्णपणे थांबूच शकत नाही. संपूर्ण जीवसृष्टी कार्बन ऑक्सिजन सायकलवरती अवलंबून आहे. असं असताना आपण कार्बनचं उत्सर्जन पूर्णपणे थांबवू शकत नाही. मग नेट झिरो इमिशन म्हणजे काय? तर जितका कार्बन उत्सर्जन होईल तेवढा 100% तो ऍब्झॉर्ब केला जाईल. मग त्याच्याकरता काय करायला पाहिजे? तर झाडं वाढवणं हा त्यातला एक उपाय त्याचा असू शकतो. की तुम्ही मॅक्झिमम, आपल्याला अंदाज आहे एवढा कार्बन उत्सर्जन होतो, मग तेवढा कार्बन सिक्वेस्टर करण्याकरता किंवा ऍब्झॉर्ब करण्याकरता आपल्याला किती झाडांची आवश्यकता असते, ती कशा प्रकारे लावली पाहिजे, त्याचं कुठे प्रमाण काय असलं पाहिजे वगैरे, ह्या सगळे तांत्रिक मुद्दे त्याच्यामध्ये आहेत. आणि हे सगळं म्हणून मग तो मला वाटतं 2070 पर्यंतचा कालावधी मोदींनी हे केला असेल, ठरवलं असेल. कारण हे सगळं
पुढे नेण्यासाठी जी लागणारी यंत्रणा आहे, सक्षम यंत्रणा, ती तयार करणंच हे मोठं अवघड काम आहे एकंदरीतच. त्यामुळे मग ते कदाचित त्यांचं हे झालं असेल. आता ह्या COP26 मध्ये एक महत्वाची गोष्ट अशी झाली, जे थोडंसं म्हणजे मोदींनी हे 5 पंचामृत जे दिलं क्लायमेट चेंजची समस्या टॅकल करण्याकरता, त्याला विरोधाभास वाटेल अशी एक त्यांनी स्टेप शेवटी घेतली. म्हणजे शेवटी तो करार जेव्हा झाला, सगळं त्यातल्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्या वाचून दाखवल्या आणि सगळ्या जगांनी त्या मान्य केल्या. तर त्याच्यात एक महत्वाचं एक त्याच्यात असं होतं, की कोळशाचा वापर हा टप्प्याटप्प्याने कमी करायचा, म्हणजे फेज आउट. एक कालांतराने कोळसाचा वापर हा शून्य करायचा. हां, असं असा एक त्या मसुदा जो आहे त्याचा ड्राफ्ट आहे त्या कराराचा. त्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा असा मांडण्यात आला, की कोळशाचा वापर, कोळशावरची जी डिपेंडन्सी आहे, ती शून्य करायची. ठराविक कालावधीपर्यंत. मला वाटतं 2050 पर्यंत त्यांनी हे दिलेलं आहे का 2030 पर्यंत दिलेलं आहे हे उद्दिष्ट, की कोळशाचा वापर पूर्णपणे थांबवायचा, कंप्लीट. तर ह्या क्लॉजवरती भारत आणि चीन यांनी हरकत घेतली. त्यांनी ते मान्य केलं नाही. त्यांचं म्हणणं आहे, की आमचं जे एनर्जी प्रोडक्शनचं जे आहे सगळं उद्दिष्ट, त्याच्यात कोळशाचा खूप मोठा वाटा आहे. हा एक भाग आहे त्यातला. दुसरा भाग असा आहे, की भारतामध्ये कोळशाच्या ज्या खाणी आहेत वेगवेगळ्या भागांमध्ये, छत्तीसगड आहे किंवा साऊथ इंडियामध्ये आंध्र प्रदेश आहे, महाराष्ट्रातही आहेत. तिथे जवळपास 1.5 ते 2 लाख कोटी 1.5 ते 2 कोटी लोक किंवा त्यांची रोजीरोटी ह्या कोळशावरती अवलंबून आहे. हा जर तुम्ही कम्प्लिटली फेज आउट करायचं म्हटलं तुमच्या म्हणण्याप्रमाणे, तर आमच्याकडे खूप मोठी समस्या, गंभीर समस्या, सामाजिक समस्या उभी राहील आणि आर्थिक समस्या सुद्धा. तर त्यामुळे मग ह्या मुद्द्याला भारत आणि चीन ह्या दोन्ही राष्ट्रांनी मान्यता दिली नाही. या एकीकडे त्यांनी म्हटलं, की आम्ही 500 गिगावॅट पर्यंत आमचं नॉन फॉसिल फ्युएल डिपेंडंट एनर्जी उद्दिष्ट आम्ही साध्य करू 2030 पर्यंत आणि रिन्युएबल एनर्जीवरती 50% हे करू. आणि दुसरीकडे कोळशाचा वापर आम्ही थांबवू शकणार नाही. म्हणजे फेज आउट, फेज डाऊन आणि फेज आउट अशा 2 संज्ञा त्यांनी वापरल्या आहेत. तर फेज आउट म्हणजे कम्प्लिटली बंद करा कोळशाचा वापर, आणि फेज डाऊन म्हणजे टप्प्याटप्प्याने तुम्ही कमी 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 करा. पण कमी करा म्हणजे किती करा ते कोण ठरवणार, कसं ठरवणार? आणि कोळसा जेव्हा आपण जाळतो तेव्हा कार्बनचं उत्सर्जन होणारच. मग नेट झिरो इमिशनचं जे आहे उद्दिष्ट, ते कसं साध्य करणार? असे अनेक प्रश्न माझ्या मनात उभे राहिले हे सगळं याचा अभ्यास करताना. त्यामुळे आणि याच्यामध्ये अजून एक या कॉन्फरन्समध्ये अजून एक हे झालं, की अमेझॉन ब्राझील मधले अनेक तरुण ह्या दोन्ही म्हणजे पॅरिस काय किंवा स्पेनमध्ये जी झाली कॉन्फरन्स COP25 आणि आत्ताची ग्लासगोची COP26, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तरुणांनी खूप मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. आणि तो सहभाग असा घेतला, की त्यांना त्यांच्या आपापल्या देशांमध्ये ज्या समस्या भेडसावतात, त्या समस्या ह्या सगळ्या राष्ट्रप्रमुखांसमोर मांडण्याचं त्यांनी काम केलं. खूप मोठं कार्य त्यांनी त्या ह्याच्यात केलं. आंदोलनं केली. जिथे परिषद सुरू होती त्या ठिकाणी, आणि अशा बऱ्याच घडामोडी त्या काळात झाल्या. त्याच्यात एक ब्राझीलची एक तरुणी, तिने इतकं प्रभावी भाषण केलं ह्या सभेमध्ये, म्हणजे सगळ्यांसमोर. हे ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष आहेत बोल्सोनारो, ते पण त्याला उपस्थित होते. तर त्यांनी अतिशय छातीठोकपणे सांगितलं, की अमेझॉनच्या जंगलामध्ये प्रचंड प्रमाणात वृक्ष कटाई होतीये, वृक्षतोड होते, आणि ती आदिवासी आहे मुलगी. आणि तिचा एक 2 मिनिटाचा व्हिडिओ पण आहे, तो मी वाटलं तो दाखवू शकतो आपल्याला वेळ असेल तर. तर ती इतकं सुंदर भाषण केलं, म्हणजे ती खरं आदिवासी मुलगी आणि ब्राझील सारख्या देशामध्ये, तरी ती अगदी निर्धास्तपणे बेधडकपणे इंग्लिशमध्ये तिला जमेल तसं बोलली. आणि तिच्या भाषणाचा जो रोख होता सगळा, तो अर्थातच ह्या अध्यक्षांच्या सगळ्या एकूण कामगिरीवर होता. आणि म्हणजे त्या ह्याच्यामध्ये त्या व्हिडिओमध्ये इतकं क्लिअर नाहीये,
पण तो जो मूळ ओरिजिनल जो व्हिडिओ आहे त्याच्यात ते दिसतंय की ते अध्यक्ष जे होते बोल्सोनारो तो एवढे संतापले होते ह्या मुलीवरती की इतकं आपल्या राष्ट्राचं हे सगळं कसं काय सांगते वगैरे. पण लोकांच्या लक्षात आलं म्हणजे अमेझॉनचं जंगल जे मोठ्या प्रमाणात नष्ट होत आहे त्याला यांची पॉलिसी देखील तेवढीच कारणीभूत आहे. ती मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जाते. तर असे अनेक घडामोडी ह्या कॉन्फरन्समध्ये घडल्या. तर भारताला ह्याच्यातनं बेसिकली ह्या म्हणजे काही काय जे मिळालं याचाच आपण विचार केला तर शेवटी मोदींनी ही जी पंचामृत किंवा पंचसूत्री किंवा 5 उद्दिष्ट ठेवली आहेत तर ती साध्य करायची असतील तर म्हणजे मला असं वाटतं की आपण कोळशाचा वापर कमी करणं तरच ते कार्बन उत्सर्जन कमी होऊ शकेल. नाहीतर मग आणि मिथेनचा पण इश्यू जो आहे मोठा तो ह्याच्यामध्ये खरं त्याच्यावरती फार मोठ्या प्रमाणात हायलाईट करण्यात आलेलं नाहीये. म्हणजे माझ्या वाचण्यात तरी काही आलं नाही की मिथेन बद्दल काही करायचं. कारण आता शेवटी असं आहे की भारतासारखी जी विकसनशील देश आहेत तिथली लोकसंख्या आणि मिथेनचं जे सोर्स आहे मुख्य पशुधन लाईव्ह स्टॉक सगळेच प्राणी म्हणजे स्पेशली गाई म्हशी बैल हे जे प्राणी आहेत सगळे डोमेस्टिकेटेड कॅटल यांच्या हा एक मेजर सोर्स आहे मिथेनचा. त्याच्या व्यतिरिक्त तापमान वाढीमुळे बर्फाचे जे थर वितळत आहेत त्या बर्फाच्या थरांखाली गाडलेली जी वनस्पती किंवा प्राण्यांचे अवशेष आहेत तर असं प्रेडिक्शन आहे नजीकच्या काळामध्ये हे जर एक्सपोज झाले सगळे तर प्रचंड प्रमाणात मिथेन त्यातनं बाहेर पडू शकतो. आणि तसं सुरुवात झालेली आहे ऑलरेडी. राईस फील्ड्स पॅडी फील्ड्स तो एक मोठा सोर्स आहे मिथेनचा. तर मिथेनचं प्रमाण देखील आपल्याला काबूमध्ये ठेवणं हे तितकंच आवश्यक आहे. पण त्याच्यावर ह्याच्यामध्ये कुठेतरी म्हणजे फार मोठ्या प्रमाणात चर्चा झाली नाही. जास्त भर हा कार्बन डायऑक्साईड एमिशन कमी करण्यावरच झालेला आहे.